बघा इथं आता आपण क्वेश्चन नंबर 6 मधला जो पी आहे तो बी मधला सेकंड बघणार आहे. ठीक आहे, तर 6 मधला बी मधला जो सेकंड दिलेला आहे तो काय दिलेला आहे बघा, फाइंड dy बाय dx, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x रेस टू साइन x. म्हणजे काय आहे की इथं व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, y इक्वल्स टू आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे, ते काय दिलेलं आहे x रेस टू साइन x. तर बघा आता आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे. एक मिनिट स्क्रोल करावं लागेल ते. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे 6 मधला बी मधला सेकंड आहे, आपल्याला तो आता सॉल्व करायचा. एक मिनिट. तर बघा आता आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. बघा सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन फंक्शन लिहा y इक्वल्स टू x रेस टू साइन x. ठीक आहे, आता काय आहे x रेस टू फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करणार याचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे x हे बघा इथं काय आहे की एक्सपोनेन्शियल म्हणजे एक फंक्शन आहे, फंक्शन रेस टू ट्रिग्नोमेट्रिक, म्हणजे याला कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इथं काय करायचं, लॉग दोन्ही साईडला लॉग घ्यायचं. काय करायचं, दोन्ही साईडला लॉग घ्यायचं. मग आता लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ठीक आहे, काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा. तर लॉग का घ्यायचा, कारण की आपण याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे तो डायरेक्ट फाइंड आउट करू शकत नाही. का, कारण की तिथं x रेस टू काय दिलेलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग इथं लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड. ठीक आहे, मग आता दोन्ही बाजूला काय करायचं, लॉग घ्यायचं. मग दोन्ही बाजूला लॉग अप्लाय केला तर इकडच्या बाजूला काय होणार आहे, या साईडला लॉग y होणार. काय होणार, लॉग y इक्वल्स टू लॉग ऑफ x रेस टू साइन x. मग बघा आपल्याकडे लॉगॅरिथममध्ये एक रूल होता, लॉग ऑफ m रेस टू n जर असेल तर त्याचं काय होतं, n इंटू लॉग ऑफ m. म्हणजेच काय की याला पॉवर रूल म्हणतात. काय म्हणतात, पॉवर रूल. मग या पॉवर रूलनुसार इथं काय होणार, आता बघा n म्हणजे काय साइन x आहे आणि m म्हणजे काय x आहे. मग हा रूल जरी त्या अप्लाय केला तर याच्यानुसार काय होणार, या साईडला तसंच राहणार, लॉग ऑफ बघा इथं लॉग ऑफ y इक्वल्स टू, आता हा साइन x समोर येऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं काय होणार साइन x इंटू लॉग ऑफ x. ठीक आहे, मग आता आपण काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो. का, कारण की आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग आता दोन्ही बाजूला डिफरन्शिएशन करा, म्हणजे येणार आहे dy dx ऑफ लॉग ऑफ y इक्वल्स टू dy dx ऑफ ब्रॅकेटमध्ये इथे येईल साइन x इंटू लॉग x. ठीक आहे, आता बघा इथं काय आहे की दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन होते. काय होते, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन होते. तर मग मल्टिप्लिकेशन जर होत असेल दोन फंक्शनचं तर तिथं कोणता फॉर्म्युला यूज होणार, प्रोडक्ट रूल. ठीक आहे, प्रोडक्ट रूल म्हणजे dy dx ऑफ u इंटू v. आणि इकडच्या साईडला काय दिलेलं आहे, लॉग ऑफ y दिलेलं आहे. आणि y काय एक फंक्शन आहे, काय आहे एक फंक्शन आहे, म्हणजे काय f ऑफ x चा फॉर्म्युला यूज करायला. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, दोन्ही फॉर्म्युले येते तुम्ही dy dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार f ऑफ x, असं जर असेल त्याचं काय येतं 1/f ऑफ x इंटू dy dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे, हा फॉर्म्युला इथं राईट हँड साईडला यूज होणार, आणि सॉरी लेफ्ट हँड साईडला. आणि राईट हँड साईडला काय आहे की दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. काय आहे, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन. मग दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर कुठला रूल यूज करायचा, प्रोडक्ट रूल.
तर प्रोडक्ट रूल काय आहे, डी वाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू, मग आता यू इंटू व्ही रूल जर असेल त्याचं काय येतं एक्सपान्शन, पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर न व्ही तसाच आणि यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले इथं ॲप्लाय करायची. मग ही फॉर्म्युले जर आपण अप्लाय केले, ठीक आहे, तर बघा इथे येणार आता लॉग ऑफ वायचा काय डेरिव्हेटिव्ह 1/y काय येणार 1/y इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू, का, कारण की लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर 1/f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय वाय, म्हणजे इथं 1/y इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू, आता बघा इथं यू म्हणजे काय साइन एक्स आणि व्ही म्हणजे काय लॉग एक्स. मग यू तसंच पहिले यू तसंच म्हणजे साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लॉग एक्स, मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस आता लॉग एक्स तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय राहणार आहे साइन एक्स. मग बघा इथं काय येईल 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता साइन एक्स तसंच राहणार आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x. ठीक आहे, प्लस आता लॉग एक्स तसंच आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स. ठीक आहे, मग बघा इथं काय आलं, आता एक पार्टिशन करतो मी. ठीक आहे, तर इथं आलं बघा 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता इथं येणार आहे साइन एक्स आणि इथं 1/x आहे, 1/x आपण डिवाइड बाय एक्स लिहून टाकू. ठीक आहे, प्लस इथं काय येणार आता लॉग एक्स इंटू कॉस एक्स, आपण कॉस एक्स आधी लिहू. ठीक आहे, कॉस एक्स इंटू लॉग एक्स. तर बघा आता आपल्याला काय पाहिजे डी वाय बाय डी एक्स पाहिजे. आता हा इथं 1/y काय आहे इथं डिवाइडला, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथं काय येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय इंटू ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. आणि ॲक्च्युली इनिशियली आपल्याला वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, तर वाय इक्वल्स टू दिलेलं आहे बघा पुटिंग वाय इक्वल्स टू एक्स रेस टू साइन एक्स. मग इथं काय येणार फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू साइन एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं, हे काय आलं फायनल आन्सर. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू साइन एक्स ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग एक्स. तर बघा हे 3 मार्कासाठी होतं, म्हणजे 6 मार्काच्या याच्यामध्ये 1 आणि 2 असे 2 होते, तर तुम्हाला हा 3 मार्कासाठी क्वेश्चन आला होता. तर याच्यामध्ये ट्विस्ट काय होतं एक्स रेस टू साइन एक्स दिलेलं होतं, म्हणजे बघा एक्स रेस टू साइन एक्स जर इथं कॉन्स्टंट असतं तर आपण तिथं काय केलं असतं एक्स रेस टू यांचं फॉर्म्युला यूज केला असतं. पण इथं काय आहे की व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल, म्हणजे काय आहे की आता बघा तुम्ही म्हणजे काय होतं बरेच जण कन्फ्यूज होत्या की आपण लॉग कधी घ्यायचं. तर बघा व्हेरिएबल रेस टू जर व्हेरिएबल आलं तर त्या केसमध्ये तुम्ही समजून घ्यायचं तिथं आपल्याला काय करायचं आहे लॉग यूज करायचं आहे. जर म्हणजे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल, आता बघा एक्स रेस टू साइन एक्स म्हणजे तिथं काय आहे की साइन एक्स एक आल्सो व्हेरिएबल आहे, म्हणजे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल ज्यावेळेस येणार आहे इंडिपेंडंट किंवा डिपेंडंट तशा केसमध्ये तुम्ही काय करायचं लॉग घ्यायचं. जर व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट आहे किंवा कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल आहे तर त्यात टाइम लॉगॅरिथम घ्यायचं नाही. ठीक आहे, हे तुम्हाला म्हणजे ओळखायचं त्याचं साईन. तर तुम्ही नाही का म्हणजे क्वेश्चन जर सॉल्व्ह करून बघितले असेल तर तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे,
तर हा प्रॉब्लेम 3 मार्कासाठी होता. अशा प्रकारे हा सॉल्व्ह करायचा होता. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.